मी बाबूराव देशमुख, भारतीय किसान संघाचा विदर्भ प्रांताचा अध्यक्ष. पूर्ण विदर्भामध्ये आज आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कचेरीवरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. आताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आता मागील काही महिन्यात तुम्हाला माहीत आहेच की खूप अतिवृष्टी झाली, पावसामुळे खूप पिकांचं नुकसान झालं, विविध पिकं डुबले. तर त्याबद्दल सरसकट दुष्काळ महाराष्ट्र शासनाने जाहीर करावा. पीक विम्याबाबत अडथळे दूर करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा. जो वैनगंगा ते नळगंगा जो प्रकल्प आहे तो पुढे पैनगंगेपर्यंत न्यावा आणि शेतकऱ्याला सन्मान निधी हा 20,000 रुपयापर्यंत वाढवून द्यावा. अशा विविध मागण्याकरता आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. वन्य प्राण्यांचाही सुद्धा खूप त्रास आहे. आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यापासून पिकांचं आणि शेतकऱ्यांचं जीवनाचं रक्षण करावं आणि भावांतर योजना आपल्या विदर्भात महाराष्ट्र शासन लागू करावी ही आपली प्रमुख मागणी आहे. धन्यवाद.